नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। बऱ्याच दिवसांपासून मला वारंवार एक प्रश्न विचारला जात होता की लोकांना कसं ओळखायचं। त्याचे बरेचसे काही पॅरामीटर्स आहेत, बरेचसे काही नियम आहेत आणि बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्याद्वारे आपण समोरच्याला ओळखू शकतो। कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो ना, आपल्याला वाटतो काय भारी माणूस आहे यार, असा आहे तसा आहे, हे आहे ते आहे, पण ॲक्च्युअलमध्ये तसं काही नसतं। ज्यावेळेस आपण त्यासोबत राहायला लागतो, त्यासोबत टाइम स्पेंड करायला लागतो, जसं जसं समोरच्याची आणि आपली दोस्ती जुनी व्हायला लागते ना, मग कळायला लागतं की यार हे तर काहीच नाही। मग आपल्याला त्याचं जे ॲक्च्युअलमध्ये खरं रूप असतं ना, ते कळायला लागतं, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो। मोस्ट ऑफ द टाइम लग्नाच्या वेळेस हा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात येतो। कारण कसं असतं माहिती आहे का, कुठलाही व्यक्ती असू द्या आपली बेस्ट बाजू समोरच्याला दाखवत असतो आणि ज्यावेळेस लग्न होतं आणि ज्यावेळेस दोघं एकत्र येतात ना, मग प्रॉब्लेमची सुरुवात होते। मग कळायला लागतं की यार बापरे, हा व्यक्ती तर असा आहे, मी फसलो। जर मला पहिल्यांदाच माहीत असतं की हा व्यक्ती असा आहे तर मी असं होऊच दिलं नसतं। हे कशामुळं होतं? कारण आपल्याला समोरचा माणूस ओळखता येत नाही। जे लोक ॲक्च्युअलमध्ये बुद्धिमान आहेत ना, ते फक्त समोरच्याला बोलण्यातून समजून घेतात की तो माणूस ॲक्च्युअलमध्ये कसा आहे। पण कधी कधी बोलण्यातून सुद्धा माणसाचा अंत नाही लागत, कारण काही काही लोक इतकी गोड बोलत असतात ना, त्यांचं जे खरं रूप आहे ना ते बाहेर कधी येतच नाही। त्यामुळे आपण फसतो, खूप मोठ्या प्रमाणात फसतो। आणि लग्नाच्या अगोदर तर सगळे आपली बेस्ट बाजू दाखवत असतात, ते गप्पा वगैरे ह्या त्या, वाटायला लागतं वा मला काय भारी माणूस भेटला आयुष्यामध्ये। आणि त्यावेळेस ना आपण पण आंधळे झालेलो असतो, आपल्याला ॲक्च्युअलमध्ये जे खरं सत्य असतं ना ते दिसत नाही। आपल्याला समोरचा व्यक्ती जे दाखवत असतो ना तेच खूप भारी वाटायला लागत असतं, त्यामुळे आपण फसतो। आणि एकदा वेळ निघून गेली ना, परत काहीच उपयोग होत नाही, परत त्या माणसाला आयुष्यभर झेलावंच लागतं। मग माणसाला कळायला लागतं की यार मी किती मोठी चूक केली आयुष्यामध्ये। जे आपल्याला दाखवलं जातं ना त्या गोष्टींच्या बळी पडतो आणि आयुष्यामध्ये आपण फसून बसतो। आणि एकदा जर का आपण त्या गोष्टीमध्ये अडकलो ना, परत काहीच उपयोग नसतो। दोन्हीकडून क्लॅशेस होतात, तो आपल्याला ब्लेम करत असतो, आपण त्याला ब्लेम करत असतो। त्याला वाटतं हा समोरचा माणूस चुकीचा आहे, आपल्याला वाटतं तो माणूस चुकीचा आहे। दोघांनाही एकमेकांची चूकच नाही कळत आणि हे क्लॅशेस वाढतच जातात, माणूस कधी सुखीच नाही राहत। पण बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की लग्नाच्या अगोदर त्या व्यक्तीसोबत टाइम कसं घालवायचं, त्या व्यक्तीसोबत राहायचं कसं, त्याला समजायचं कसं। पण त्यासाठी एक सगळ्यात सोपा उपाय आहे, तो म्हणजे आपण त्या व्यक्तीसोबत ट्रॅव्हल करू शकतो। ज्यावेळेस आपण ट्रॅव्हल करतो त्यावेळेस आपलं कम्युनिकेशन होतं, आपल्याला त्या व्यक्तीचा जो स्वभाव आहे ना तो कळायला लागतो, तो इतरांशी कसं बोलतो, कसा बिहेव करतो। ओव्हरऑल हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्याला दिसायला लागतात। जसं जसं आपलं बोलणं वाढत जातं ना, तसं तसं त्या व्यक्तीमधल्या ज्या आतमधल्या ज्या गोष्टी दडून पडलेल्या असतात ना त्या आपल्याला दिसायला लागतात। आणि कधीही कुठल्याही माणसाला ओळखत असताना तो आपल्यासोबत कसं वागतो हे कधीच नाही बघायचं, तो व्यक्ती समोरच्या सोबत कसं वागतो ना हे बघायचं असतं। आपल्यासोबत किती जरी रिलेशन चांगला असला ना, त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा, तो व्यक्ती इतरांशी कसं वागतो हे बघायचं। त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की हा ॲक्च्युअलमध्ये असा आहे। तो आता जरी आपल्यासोबत चांगला वागत असला ना, भविष्यात आपल्यासोबत ते होणार आहे। आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा। दैनंदिन जीवनामध्ये जर माणसांना ओळखायचं असेल ना, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पैसा। जिथं जिथं व्यवहार येतो ना, तिथं तिथं माणूस लवकर समजायला लागतो, भरपूर लवकर। बऱ्याचदा माणसं आपल्याकडे येतात पैसे मागायला, यार मला खूप महत्त्वाची मदत आहे, तुला मी उद्याच्या उद्या सगळे पैसे आणून देतो म्हणतात। आपल्याकडे इतके असे इवळतात ना आपल्याला, असं काय बोलतात ना, अरे आपण लगे म्हणतोय ठीक आहे देतो तुला। आणि जेव्हा दुसरा दिवस उजळतो आणि आपण त्याला फोन करतो ना, मग ते आपला फोनच रिसीव्ह नाहीत करत, 2-4 वेळेस रिंग वाजू देतात आणि परत ब्लॅक लिस्टला टाकतात। महिनाभर आपली परत गाठच घेत नाहीत, दिसलो तरी पण हां देतो ठीक आहे देतो, कुठं चाललो काय मी। पैसे मागतानाची भाषा आणि देतानाची भाषा, ह्या दोन गोष्टींमध्ये आपल्याला जमीन आसमानचा फरक दिसत असतो। आणि हे आपल्यासोबत भरपूर वेळेस होत असतं, माझ्यासोबत हे बऱ्याचदा झालंय म्हणून बोलतोय। आत्ता 1 तासात तुला पैसे आणून देतो माघारी म्हणून जी व्यक्ती घेऊन गेले ना, महिनाभर त्यांनी परत बघितलंच नाही माघारी। अशा वेळेस काय होतं माहिती आहे का, आपल्याला सगळ्यात जास्त चिड येते। पैशामुळे आपण रागवलेला नसतो, त्या व्यक्तीनं आपला विश्वास मोडलेला असतो ना, म्हणून त्याचा आपल्याला सगळ्यात जास्त राग येतो। वरून तो आपल्यासोबत बोलायला देखील तयार नसतो, मग तर जास्त राग येतो। त्यामुळे जेव्हा पण आपल्याला अशी अद्दल घडते ना, त्यावेळेस पुढचे जे व्यवहार असतात ना ते आपण सावध होऊन करत असतो।
आणि मोस्ट ऑफ द टाईम समाजामध्ये बरेचशी काही लोक असतात जे आपल्याला भरपूर मदत करत असतात, आपल्याला सगळ्या गोष्टी देत असतात, पण त्याच्या मदत करण्यापाठीमागचं त्याचं जे काही मोटिव्ह आहे ना, हे आपल्याला कधी दिसत नसतं. आपल्याला जरी वाटत असलं की तो आपल्याला मदत करतोय, पण तो आपल्याला मदत नसतो करत. त्याचं काहीतरी हिडन मोटिव्ह असतं, पण ते आपल्याला दिसत नसतो. पाठीमागून तो आपल्यालाच लुटत असतो, पण त्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. ज्यावेळेस एखादा तरुण नवीन कॉलेजला जायला लागतो ना, त्यावेळेस त्याला सगळेच गोड बोलायला लागतात, सगळे आवाजाव बोलायला लागतात, त्याचा बड्डे मोठा करतात, त्याच्या बॅनरवर फोटो लावतात, त्याला मोठमोठे हार घालतात. पण ही जी स्तुती असते ना, हेच आपलं सगळ्यात मोठं पतन असतं. त्यांचं आपल्यावर प्रेम नसतं, ते त्यांचे कार्यकर्ते तयार करत असतात. ते आपल्याला त्यांच्या पाठीमागं फिरण्यासाठी तयार करत असतात, पण हे आपल्या लक्षात नाही येत. आपण त्यांच्या प्रेमामध्ये एवढे आंधळे झालेलो असतो ना, ह्या गोष्टी आपल्या लक्षातच येत नाहीत आणि आयुष्यभर आपण त्यांच्या पाठीमागे राहतो. आणि हे आपल्या आजूबाजूला भरपूर होतंय म्हणून बोलतोय. आणि लोकांना ओळखण्यासाठी आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे, तो म्हणजे राग. ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीला राग येतो ना, त्यावेळेस त्याचं जे खरं रूप असतं ना, ते बाहेर पडत असतं. कोणीही असू द्या, ज्यावेळेस व्यक्तीला राग येतो ना, त्यावेळेस तो विदाऊट फिल्टर बोलत असतो. त्याचं जे ॲक्च्युअलमध्ये जे खरं रूप असतं, ज्या गोष्टी त्याच्या आतमध्ये दाबून राहिलेल्या असतात ना, त्या प्रकर्षानं बाहेर येतात. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला ओळखायचं असेल ना, तर तो राग आल्यानंतर कसं बोलतो हे ऑब्झर्व करायचं. सपोज एखाद्याला राग आला आहे, तो समोरच्याशी कसं बिहेव करतोय हे बघायचं. आणि तो व्यक्ती जसं समोरच्यासोबत ट्रीट करतोय ना, तसंच आपल्यासोबत पण ट्रीट करू शकतो, हे लक्षात ठेवायचं. परत म्हणायचं नाही, हा व्यक्ती पहिल्यांदा असा नव्हता, आता असा वागतोय. नाही, आपल्या ह्या गोष्टींकडे कधी लक्षच नसतं. आपल्याला सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात, त्यामुळे जे खरं रूप आहे ना, ते कधी दिसतच नाही. आणि ज्यावेळेस आपण व्यवहारामध्ये अडकतो, रिलेशनमध्ये अडकतो, मग आपल्याला खरं रूप कळायला लागतं. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते, विनाकारण त्रास होतो आपल्याला. त्यामुळे रागामध्ये जेव्हा माणूस असतो ना, त्यावेळेस त्याला बघायचं. आणि आणखी एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे वाईट वेळ. ज्यावेळेस आपली वेळ खराब असते, ज्यावेळेस आपण अडचणीमध्ये अडकतो ना, तेव्हा जो आपल्याला सपोर्ट करतो ना, तो खरा आपला असतो. पण मोस्ट ऑफ द टाईम बघा, ज्यावेळेस वेळ खराब असते ना, त्यावेळेस लोक समोरून जातात, पण आपल्याला कुणी बघत सुद्धा नाही, हात सुद्धा नाहीत करत, ओळख सुद्धा दाखवत नाहीत. आणि कसं असतं माहिती आहे का, वाईट वेळ कोणावर काय आयुष्यभर राहत नसते. माणूस कधी ना कधी त्या वाईटातून बाहेर पडत असतो. पण ज्यावेळेस आपण त्या गोष्टीतून सावरतो ना, त्यावेळेस अशा लोकांना कधी जवळ नाही करायचं, अशा लोकांना परत कधी रिस्पेक्ट नाही द्यायचं. जे ॲक्च्युअलमध्ये खरे आपले आहेत ना, त्या लोकांसोबतच आपलं आयुष्य घालवायचं. जर वाईट वेळ खराब असली ना, कुणीच जवळ येत नाही, कुणीच येत नाही. माहीत आहे, समोरचा व्यक्ती कितीही चांगला असू द्या, कोण सपोर्ट नाही करत. जो व्यक्ती मोठा आहे ना, त्याच्या पाठीमागं पळत असते सगळे. त्यावेळेस आपल्याला खरी दुनिया कळायला लागते. चांगला काळ असला ना, सगळे धावून येतात, आणि जरा थोडी वेळ खराब असले ना, कुणीच नाही येत. आणि आपल्याला जर एकदा समोरच्या व्यक्तीचं खरं रूप कळालं ना, त्याला सांगत नाही बसायचं, त्याच्यापासून लांब व्हायचं. जेवढं आपण त्यासोबत डिस्टन्स मेंटेन करतो, जेवढं आपण त्यापासून लांब राहतो ना, तेवढं मग आपण आयुष्यामध्ये आनंदी राहतो. त्यासोबत डिबेट नाही करायचं, तो असा आहे, तो तसा आहे. आपण त्याच्यापासून वाचलो हेच आपलं भाग्य समजायचं. जेवढी चांगली लोक आपल्यासोबत जोडली जातात ना, तेवढं आपण आयुष्यामध्ये सुखी राहत असतो भरपूर. त्यामुळे खरी लोक ओळखता आली पाहिजेत, आणि असतात. खूप कमी का असताना पण आपल्या आयुष्यामध्ये खरी लोक असतात. भगवंतानं प्रत्येकासाठी कुणाला ना कुणाला पाठवलेलं आहेच. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.